तर चला आपण पुढच्या टॉपिकवर येऊया. डिस्टिंक्शन बिटवीन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. हे दोन्ही अकाउंट वेगळे आपल्याला माहिती आहे. सो नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या केसमध्ये हे दोन अकाउंट बनवतात. तर काय माहिती दिली आहे थोडं गोथ्रू करूयात आपण यामध्ये. सो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सच ॲज पब्लिक हॉस्पिटल, पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, क्लब्स, टेम्पल्स, चर्चेस एक्सेट्रा conventionally prepare receipt and payment account and income expenditure account to show the periodic performance for particular accounting period. म्हणजे काय, तर ह्या नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन जे आहेत ते काय बनवतात, आरपी अकाउंट आणि दुसरं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात. तर रिसिप्ट पेमेंट अकाउंट वरून आपण काय बनवतो, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो एका गिवन पिरियड टाइम साठी. सो हे जेव्हा बनवतो हे दोन्हीही वेगळे आहेत संपूर्णतः, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मग त्याच्या डिस्टिंग्विशिंग फीचर्स म्हणजे त्यामध्ये फरकाचे काय मुद्दे आहेत ते आपण आता इमिजिएटली जाणून घेणार आहोत. तर काय फरकाचे मुद्दे आहेत ते पहा. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ एलिमेंटरी फॉर्म ऑफ अकाउंट कन्सिस्टिंग ऑफ classified summary of cash receipts and cash payment over certain period together with the cash balances at the beginning and at the close of the period. रिसिप्ट पेमेंट अकाउंट आपल्याला माहिती आहे. रिसिप्ट पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्ही लिहिता टू बॅलन्स, ब्रॉड डाऊन, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स. डेबिट साइडला अजून काय येतं, सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ रिसिप्ट येतात. क्रेडिट साइडला काय येतं, पेमेंट. आणि दुसरी गोष्ट, पेमेंट साइडच्या खाली सगळ्यात खाली तिथे येतं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश बॅलन्स कॅरीड डाऊन झाला आणि बँक बॅलन्स कॅरीड डाऊन झाला आणि तोच बॅलन्स अकाउंट क्लोज केल्यानंतर डेबिट साइडला परत अपियर होतो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून, कॅश आणि बँक बॅलन्स. तर अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे काय आहे आपल्याकडे रिसिप्ट पेमेंट अकाउंट आहे. सो रिसिप्ट आर एंटर्ड ऑन लेफ्ट साइड. डाव्या साइडला रिसिप्ट असतात, उजव्या साइडला काय असतं, पेमेंट असतात. सो पेमेंट्स आर ऑन ऑब्विसली राईट साइड ऑफ द सेम अकाउंट, सेम कॅश बुक किंवा त्याला रिसिप्ट पेमेंट अकाउंट म्हणा. So all receipts and payments, whether revenue or capital nature, are included in these accounts. तो कॅपिटल नेचरच्या रिसिप्ट असो किंवा पेमेंट असो, हे दोन्हीही काय होणार आहे, कॅपिटल नेचरचे रिसिप्ट किंवा पेमेंट हे दोन्ही कुठे रिफ्लेक्ट होणार आहे, रिसिप्ट पेमेंट अकाउंटला रिफ्लेक्ट होणार आहे. सो हे फार महत्वाचा पॉईंट होता. द रिसिप्ट अँड पेमेंट पर्टेन टू करंट इयर, प्रिव्हियस इयर अँड फ्युचर पिरियड आर ऑल्सो कन्सिडर इयर. जे काही मिळकती रिसिप्ट मागच्या वर्षीच्या असतील, सध्याच्या वर्षीच्या असतील किंवा पुढच्या वर्षीच्या असतील, हे सगळं कुठे रिफ्लेक्ट होतं, रिसिप्ट साइडला. सिमिलरली पेमेंट सुद्धा मागच्या वर्षीचे पेमेंट, या वर्षीचे पेमेंट आणि पुढच्या वर्षीचे पेमेंट ते कुठे रिफ्लेक्ट होणार आहेत, पेमेंट साइडला रिफ्लेक्ट होतात. द बॅलन्स ऑफ द अकाउंट ऍट द एंड ऑफ द पिरियड रिप्रेझेंट डिफरन्स बिटवीन द अमाऊंट रिसिव्ड अँड पेड अप. म्हणजे तुम्हाला किती आले आणि किती गेले यातून तुमची शिल्लक निर्माण होणार आहे. रिसिप्ट ज्यादा, पेमेंट कमी, तुमचं बॅलन्स कॅरी डाऊन होणार, कॅशचा आणि बँक बॅलन्स. ठीक आहे. इट इज ऑलवेज हॅव अ डेबिट बॅलन्स सिन्स इट इज मेड अप ऑफ अ कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. नॉर्मली रिसिप्ट पेमेंट अकाउंटला नॉर्मली काय, नेहमीच रिसिप्ट पेमेंट अकाउंटला काय डेबिट बॅलन्स असणार आहे, कारण हा कॅश अकाउंट आहे एक प्रकारचा. कॅश अकाउंटला सुद्धा डेबिट बॅलन्स असतं, निगेटिव्ह कॅश नसते आपल्याकडे, नाही. त्यामुळे कॅश अकाउंटला डेबिट बॅलन्स, नॉर्मली बँकांना सुद्धा डेबिट बॅलन्स असतो, एक्सेप्ट देर इज अ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ठीक आहे. हे झालं रिसिप्ट पेमेंट अकाउंटच्या बाबतीत. नाव पुढचा जो पॅराग्राफ आहे तो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या बाबतीत आहे. ऑब्विसली त्यामध्ये फरकाचे मुद्दे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता असंही. सो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट रिझेम्बल्स and is drawn in the same fashion or same form as the profit and loss account in the case of profit making concern. सो रिसिप्ट पेमेंट अकाउंट झालं आपलं डिस्कस करून. आता काय इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, हे कशासारखं दिसतं, हे दिसतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोण बनवतं, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. मग हे कोण बनवतं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड बाय नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ज्यांना नफा नाही कमवायचा, ज्यांना सेवा द्यायची आहे, ती लोक बनवतात इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. तर हे महत्वाचं होतं. पण हे दोघंही अकाउंटचं नेचर जे आहे ते एकदम सिमिलर आहे, सारखं आहे. रिझेम्बल म्हणजे एक्झॅक्टली सेम, कॉपी पेस्ट बऱ्यापैकी. So expenditure of revenue nature are shown on debit side and income and gains of revenue nature are shown on credit side. रेव्हेन्यू नेचरचे जे आयटम आहेत ते आपल्याला माहिती इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये दिसतात. इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला सगळे रेव्हेन्यू काइंड ऑफ एक्सपेंडिचर, डे टू डे एक्सपेंडिचर, रुटीन टाइप ऑफ एक्सपेंडिचर, रिकरिंग एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो. क्रेडिट साइडला डे टू डे इन्कम, रिकरिंग इन्कम, रेग्युलर इन्कम जे आहेत ते सगळे नोंदवले जातील इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला, इन्कम साइडला. तर हे झालं
रेव्हेन्यू नेचरच्या आयटम्सच्या बाबतीत. So, income expenditure account contain all items of income and expenditure relevant to the current accounting period only. फक्त सध्याचे जे काही खर्च आहेत ना या वर्षीचे, एक गिवन फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतचे, हेच सगळे इन्कम आणि हे सगळे एक्सपेन्सेस काय होतात, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला रिफ्लेक्ट होतात, शो होतात. पुढे म्हटलंय कॅपिटल रिसिप्ट्स, प्री पेमेंट ऑफ इन्कम, कॅपिटल एक्सपेंडिचर, प्रीपेड एक्सपेन्सेस आर एक्सक्लुडेड. भांडवली स्वरूपाच्या मिळकती इथे येत नाही. प्रीपेमेंट ऑफ इन्कम म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स ते इथे येत नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असेट खरेदी करण्यासाठी झालेले खर्च केलेले पैसे ते पण इथे येत नाही. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हान्स मध्ये दिलेले एक्सपेन्सेस हे सुद्धा इथे येत नाही. तर हे सगळं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये येत नाही. मग इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये रुटीन इन्कम आणि रुटीन एक्सपेन्सेस येतात, हे लक्षात ठेवायचं. सो इट डज नॉट स्टार्ट विथ एनी ओपनिंग बॅलन्स. त्यामध्ये कुठलाही ओपनिंग बॅलन्स नसतो, रिसिप्ट पेमेंट अकाउंटला असतो. The balancing figure represent the amount by which income exceed expenditure. Income जास्त, expenditure कमी, surplus, and vice versa म्हणजे एक्सपेंडिचर ज्यादा, इन्कम कमी म्हणजे डेफिसिट. तर अशा पद्धतीने तुम्हाला फरकाचे मुद्दे पॅराग्राफ स्टाईल मध्ये पेपरमध्ये लिहायचे जर समजा थेरी प्रश्न यावर आला तर. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत काय माहितीये, प्रिपरेशन ऑफ इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फ्रॉम द रिसिप्ट पेमेंट अकाउंट. हा थोडा मोठा लेक्चर असू शकतो, त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही सगळी चर्चा करूयात. पण सध्या या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं त्याला एकदा रिवाइज करा, घरी 2-4 वेळा रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची सवय लागेल पॅराग्राफ स्टाईल मध्ये. सो डिस्टिंक्शन बिटवीन रिसिप्ट पेमेंट अकाउंट पाहिलं आणि कशामधला फरक पाहिला, आरपी अकाउंट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. तर हे तुम्ही रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, थांबूयात आपण.